पहिले तर काहीच भेटेल नाही, पण त्या डुकर जास्त जरा दिना त्याला टाकले ना सगळे. आता पुढे गच्ची नुकसान आहे. मी नंदकिशोर नारायण पाटील, पाऊलकडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. एक अत्यंत गरीब शेतकरी 56 जमीन माझ्याकडे. मी ज्या केळी लावली आहे त्या केळीमध्ये डुकरांनी फार उद्ध्वस्त करून टाकतो. माझं जीवन निर्वाह त्याच्यावर होतो. थोडं फार गरीब शेतकरी मी, याला मला काही ते न्याय मिळाला, फार उद्ध्वस्त करून टाकलं मिळालं. किती महिन्याची लागवड आहे ही? तर 12 महिने झाले साहेब. आतापर्यंत 12 महिन्याचं पीक आहे. 12 महिन्यातून एकदा घोडा येतो. त्याच्यात उपद्रव वाढला आहे डुकरांचा. त्याचा हा त्रास आहे. किती नुकसान झालंय तुमचं? बाहेर जवळजवळ 1001 झाड त्यांनी असं नष्ट करून टाकलेलं आहे. 3000 लागवड केली मी, त्याच्यात फार नुकसान झालंय माझं. काय करावं आता? तुम्ही याबाबत वन विभागाला कळवलं का? अरे काय कोणी कोणाची घेत नाही एवढं. आता काय आम्हाला माहीत नाही. आम्ही अनाडी शेतकरी आहेत, आम्हाला काही एवढं समजत नाही त्यातलं थोडंसं काय आहे काय नाही. सरकार पाहत नाही, काही नाही. हो, अशा गोष्टी फार आहेत त्या. किती हजाराचं नुकसान झालंय सुमारे तुमचं? जवळ 1 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. हो, पाण्याने असं उपद्रव केला तरी 500 झाड खोड खराब झालं तरी कोणी पंचनामा केला नाही. अर्ध वार पडले त्याच्यात. फार नुकसान माझं. काय झालं त्याच्यावर माझा परिवार चालतो. काय करणार त्याला, कसं काय जीवन जगू आहे फार कठीण झालेलं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे काय मागणी करायला आपण? गोष्टी आता करायला एवढी मागणी आहे की पाहून घ्या बा तुम्ही, समक्ष पाहून घ्या. आम्हाला न्याय द्या, आम्हाला पैसे भरपाई द्या. दुसरं काही नाही आम्हाला. काय म्हणायचं आहे, आम्ही माझा परिवार मोठा परिवार आहे. 56 जीवन जगतो मी. माझ्याकडे जमीन कमी आहे, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालतो. त्याचं असं होतं. काय करीन, कसं काय जीवन जगू आहे हेच समजत नाही झालं. काय करीन तर करीन माणूस असं होऊन जायला झालं.